गाईज आम्ही चाललोय पिक्चरला स्त्री 2ला. 3:45 वाजलेले. गर्दी बघा इकडं. पिक्चरसाठी जायचं वाटाले मला. सगळी पिक्चरचे असं वाटलं मला. तर 4 वाजलेले आहेत. हॉरर पिक्चर आहे पण बघा कॉमेडी पण जास्तच आहे. मजा जास्त येणार आहे. आणि आत्ता फक्त स्त्री 2 बघणार आहे कारण की सगळीकडे फक्त स्त्री 2चीच चर्चा चालू आहे. आणि वेदा पण पिक्चर चांगला आहे पण स्त्री 2मुळे ऑडियन्स तिकडे जात नाही. नाहीतर समाजावरती दिलेला मेसेज आहे वेदामध्ये. ही फक्त बाहेरची गर्दी आहे. आतली गर्दी तुम्हाला नंतर दाखवतो. तर स्क्रीन नंबर 1ला शो आहे. जेवढी पाहिजे तेवढी अजून गर्दी झालेली नाही. त्याला जायचं होतं पिक्चर चालू व्हायला आणि वॉशरूम करायला. काय गरज होती. खरा नाद तर आम्हाला यांच्यामुळे लागलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त नाद यांच्यामुळे लागला पिक्चरचा. तर मला माहिती नव्हतं की हा एवढा डिफरन्स असेल. फायनल आम्ही कॅन्सल करणार होतो यायचं. फायनली पिक्चर चालू झालेला आहे आणि बघूया आता कसा आहे मूवी. सगळ्यांच्याकडून रिव्ह्यू तर चांगला आलेला आहे. जो पिक्चर बघून मजा आली. काय कसा वाटला पिक्चर तुला. म्हणजे आता फक्त इंटरव्ह्यू झालाय आणि नाही रिव्हील नाही करणार. हॉरर एंटरटेन म्हणजे तुम्हाला एका लेवलला भीती पण तेवढी अशी जाणवते आणि त्याच्यानंतर एकदम कॉमेडी पण येते. म्हणजे कॉमेडी हॉरर असं सगळं मिक्सअप असल्यामुळे मजा. आणि स्टोरी लाईन पण आहे. आता पुढे बघूया कंटिन्यू. त्याच्यानंतर मग वाचवण्यासाठी श्रद्धा कपूर येते आणि सुरुवातीला जो सीन दाखवला हॉरर तो बघूनच खूप मजा आली. बाकी थरथरते बघता. ही फक्त स्त्रीचीच पब्लिक आहे स्त्री 2 बघण्यासाठी. बाकीची इंटरव्ह्यू अजून झालेले नाही. बाकी ब्लॉग तर गाईज पिक्चर संपलेला आहे आणि मजा खूप आली. शेवटला क्लायमॅक्स सीन बघायला विसरू नका कारण की शेवटचा जो क्लायमॅक्स सीन आहे शेवट पण वेट करा कारण शेवटला जे गाणं लागते त्याच्यानंतर पण भरपूर पिक्चर आहे. नाहीतर काही जण त्याच्या आधीच गाणं लागलं पिक्चर संपला म्हणून उठून जातात. थर्ड पार्ट येणार आहे. स्त्रीचा थर्ड पार्ट जो आहे तो कन्फर्म आहे येणार तर आहेच. तर आता आम्ही चाललोय ट्रायपॉड घ्यायला. की आमचा ट्रायपॉड घेऊन ठेवला आहे. तर इलेक्ट्रॉनिक तर नाही का ट्रायपॉड घेतला हे पण कळलं नाही मला. ठीक आहे आता रिस्ट्रिक्शन आणि ते पण आतमध्ये येऊन पिक्चरच्या थिएटरमध्ये आतमध्ये येऊन ट्रायपॉड घेतला आमच्याकडे. काय नाव वगैरे लिहून ठेवलेलं आहे आयटम. चला ही सगळी पब्लिक बघू शकता तुम्ही. फक्त ही स्त्री 2 पिक्चरला आलेले आणि आता आम्ही चाललोय घरला. तिथून जाणार डायरेक्ट घरी जाऊन मग 7 वाजलेले आहेत. जाऊन डायरेक्ट जिमवरून मग ही सगळी स्त्री 2साठी आलेले आहेत पब्लिक. हां काय नाही मला तर वाटलं घड्या घ्यायचं. मग हा मधला चला जाऊया पिक्चर संपला. पिक्चर संपल्यानंतर गाईड आम्ही LES होतं का बाई टायटन वर्ल्ड LES कोल्हापूरमध्ये. मग आता थांबल्या तरी गाड्या घेऊन येतात खालून पडते. तर इथे एवढे कस्टमर आलेले आहेत ऑलरेडी आणि आम्ही हे झालं की डायरेक्ट जाणार घरी जाऊन डायरेक्ट मग जिम. आणि आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करतो. बाकी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हे तुम्ही चौका दाखवलेला आणि हे 2 कर्ज माझ्याकडे अशा प्रकारचे काही घड्या तसेच नाही का तुम्हाला. तुमच्या काय होतं जर पुरांदा होतं वाचलं ते एका स्टोअरला होतं ते अवेलेबल. तेव्हा मी पुण्यात होतो जेव्हा इन्क्वायरी केली होती. अच्छा ते मॉडेल तुमच्या इथं अवेलेबल होते ह्या स्टोअरला. मग आता तुमचे ते घालले आहे राजापूर ते घालले सर. मग आता तुमच्या सिस्टीमला ते आहे का बघायला येतात चेक ते कंपनीचंच कोड आहे. आता माझ्याकडे असतं तर आपण वरच लावतो. हे कसे लिमिटेड करायचे असतात 20 ते 25 स्टॉक नसतं याच्यात. तर चला जाऊया गाईज आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तेवढं तिला पुढे आता घड्याळ अहमदाबादवरून मागवतोय. हा नंबर द्या. त्याची प्राइस किती झाला. मला घड्याळ एवढा आवडले अहमदाबादवरून मागवा म्हणतोय. तू बँकेवरून मागव पटकपेली मागव सर. तर शेवटी फायनली याचं घड्याळ घ्यायचं ठरलं आणि आम्ही करून मागवले सुद्धा. घड्याळ आली की मग आता बघूया. आता जाऊया साहेब जाऊया की आता. गाडी काढा मग. गाडी चावी कुठं आहे. चावी तुझ्याकडचं आहे माझ्याकडे चावी नाही. पण शेवट तू कुठला ती कोण फक्त दिला. आज पण आलं शेवटी. नाही माझ्याकडे चावीच नाही. माझ्याकडे चावीच नाही. तुझ्या खिशात आहे चावी. चावी माझ्याकडेच आहे. चावी असून पेट्रोल आमचं ऑलमोस्ट संपणार होतं म्हणजे संपला तुझा माझ्या समजा. मला असं फील आलेलं फक्त. पण पेट्रोल टाकायसाठी आम्ही आलो. आता पेट्रोल टाकणार आणि त्याच्यानंतर जाणार घरला. आणि ती पेट्रोल आधीच टाका पाहिजे तर आम्ही लेट केला जरा फक्त पेट्रोल टाकणार. इथं की आणि
पेट्रोल पंप पण आजकाल गर्दी असते त्यामुळे गाडी टाकी फुलच करायला पाहिजे काय. तर असा विषय आहे. बाकी पिक्चर बघितला आपण आणि मस्त मजा पण आली. आणि आज संध्याकाळ जायचं बिग बॉस बघायचं परत. आज कोण आता हे मला माहिती नाही. ती दोघंच ती ज्याला घरला जायचं तो जाणार त्या पहिला. हा मला तर वाटायलंय एकतर इथून माहिती होती का दोघांचं काय काम आहे कुळकुळीत घरातली ती बाहेर हा ती काही करतच नाही त्यामुळं. आणि आता बाकीचे असे आम्ही ब्लॉग असे बघतात की जसं काय आम्ही काहीतरी चुकीचं काम करणार. नाही काम चुकीचं काहीतरी केलं असं करायला. तर ठीक आहे असू दे वॉट एव्हर इट इज आपल्याला फरक पडत नाही. आपलं काम आपण करत राहायला पाहिजे कारण की इथूनच आपलं सगळ्या गोष्टी कॉन्फिडन्स डेव्हलप होतं. परत आपल्याला जरी सगळ्यांच्यात काही करायचं असेल तर वेगळं काय तर करावं. काय म्हणतो 1% मध्ये जायचं. 1% ये ना बात 1% म्हणजे काय 1% चांगला आयटम सॉन्ग आहे ते. त्याच्यात शेवटला एक आहे राजकुमार राव. त्या बाईचे हुसनं काय ते हेच झालं डायरेक्ट शेवट तिलाच उचलून घेऊन गेला तो. तर आम्ही याच्याकडे चाललो आणि याला फोन करा यो बघा यो समोरासमोर आला. नंतर म्हणजे असं काही सेलिब्रिटी असल्यासारखं मला नंतर बिंतर असलं काय नसते आपलं ते सगळं नियम फॉलो करायला बंद केलं आम्ही इथे. काय असं ते इथं बोलायला लागते नंतरला अंतर पडते मला. बाकी पिक्चर कसं जरा काय वाटलं जर सांगायला. पिक्चर आला विषय माहिती काय स्त्री मला बघायचं नव्हता. मला शूटिंग ब्लॉग वगैरे माझं घर पिक्चर स्त्री नव्हताच. आम्ही स्त्रीला गेलोच नव्हतो. स्त्रीला गेलोच नव्हतो आम्ही याला माहितीच नाही. आम्ही स्ट्रीट टूला गेलो. स्ट्रीट टूला गेलो. स्ट्रीट टू स्ट्रीट टूला गेलो आम्ही. स्ट्रीट रोड फिरायला ते याने गेलो काय काय अरे राजापूरची हवा पाहिजे. हवा पाहिजे. 7ला मिळतो. कोल्हापुरात 7ला जो राजापूरचा फिल्म मिळतोय त्यांना असं वाटतं की हा म्हणजे आपण सिटीत राहतोय कुठल्या तर बाहेरचा. प्रॉपर्टी का रेट वाढला. पिक्चरचा रेट कसा वाढला तिकीट घेताना आम्हाला माहिती. आता ते विषय सांगतो. आम्ही ऑनलाईन तिकीट काढतो. मी आलो इचलकरंजीवरनं. इचलकरंजीवरून आला त्याच्याकडे आलो न्यायला आला आणि पिक्चर तिकीट मला काढला. बोंबलून सकाळपासून सांगवलंय 250 रुपये तिकीट होतं की 2 तिकीट बुक कर 2 तिकीट बुक कर. ह्याला तर काही यायला तयार नव्हता. मग बुक कर म्हणून ऐकलं नाही. 250 रुपये 250 रुपये तिकीट होतं. 250 रुपये तिकीट होतं. तिकिटाचा विषय पहिला. आम्ही तिकीट बुक करताना 280. त्याच्यानंतर मग नाही 280 कसं काय झालं. बट ठीक आहे ती रोज गेली तोपर्यंत मग म्हणलं हाय ते बुक कर तोपर्यंत डायरेक्ट 310 रुपये. मग तिथे गेल्यानंतर एक्स्ट्रा चार्ज झाले. मग असं करता आता आलेलं खर्च मित्र मध्ये तेव्हा म्हटलं त्याला की आता तर कर बुक. तेव्हा पण ऐकायला त्या निगरी घडी तिथं जाऊनच करायचं. घेऊन गेला 300 रुपये तिकीट झालं ना. जाऊ दे तिकीट. कोल्हापुरातली गर्दी बघू शकताय. गणपती चालू होणार आहे आता सप्टेंबर मध्ये. आज 20 ऑगस्ट आहे. तर गर्दी सगळीकडे चालू आहे. म्हणजे गर्दी नाही तशी इकडे ट्रॅफिक लागले आता जास्त त्यामुळे गर्दी नाही. आता आम्ही जाणार आणि गेल्यानंतर बघूया बाकी काय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. लव्ह यू गाईज. टेक केअर.